श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुभासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियतः प्रणतः स्मताम्। श्री कुलस्वामिन्यै नमः। गंगा माता की जय। परमदया घन दुसरी तुझ विण नाही या भूवरी ग। उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग। चढती रजतम झिजती शमदम पाहुनी गौतम मुनी ग। कळवळला मनी बसला जाऊनी उग्र तपाला गुनी ग। प्रसन्न करुणी गिरिजा शंकर आणि तुझ महिवरी ग। उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग। टाकून पश्चिम सह्यगिरीहून धावसी पूर्वेकडे ग। भिजवित राने फुलवित धाने फोडित गिरीचे कडे ग। शमवित पापा निववित तापा सुखवित जन अंतरी ग। उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग। शिणला शेष हि महिमा गाता वेद हि मौनावला ग। ब्रह्मपुराणी व्यासे तो परिभावाने गायला ग। देव साधु जन संत महात्मे रमती तुझिया तिरी ग। उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग। प्रवाह अंबे प्रसन्न पावन पवित्र डुलवित सुखे ग। निर्मळ जळ कवी मंजुळ कलरव जपत हरिसी सुखे ग। तरंग तव उत्तुंग अंग करी पुलकित मन केशरी ग। उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग। स्नेहल जननी भावे तू झणी अनंत वरदायिनी ग। कसे विसरशी सलिल सलिल तव दिधले वाहुनी ग। वत्सल हृदये सद्गुरुराये मजसी रामेश्वरी ग। चलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग। चलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग। चलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग। काल आपण 7व्या श्लोकापर्यंत आलो होतो। आज 8वा श्लोक आपण पाहणार आहोत। गंगा 7 पायऱ्या चढून वर आलेली आहे।
बोला गंगा माता की जय. जगन्नाथ पंडित गंगेची स्तुती करताना म्हणतायत 8व्या श्लोकामध्ये, स्मृतं सद्याः स्वान्तं विरचयति शान्तं सकृदपि प्रगीतं यत् पापं झटिति भवतापं च हरति. इदं तद्गङ्गेति श्रवणरमणीयं खलु पदं मम प्राणप्रान्ते वदनकमलान्तर्विलसतु. गंगा माता की जय. गंगा नावाचा महिमा. मना आणि शांती स्मरण करिता ते क्षणभरी, गीती गाता पापा त्वरित भवतापा प्रतिहरी. अहो ते हे कर्णो मधुरतर गंगापद असे, असो प्राणत्यागी मुखकमळी माझ्या समरसे. गंगेचे स्मरण एकदा जरी केले तरीही मन शांत होते आणि तिचे गाणे गाऊन भवताप हरण होतात. असे हे कर्णमधुर गंगेचे नाम मृत्यूसमयी माझ्या मुखात राहो, असे जगन्नाथ पंडित म्हणतात. काय म्हणतायत? माझ्या प्राणांताच्या वेळी तुझी स्मृती, तू माझ्या डोळ्यासमोर असायला हवीस. गंगा माते, आप्पा म्हणतायत, गंगे तुझी पावन स्मृती एकदा जरी चित्तात आली तरी अंतःकरणातील साऱ्या वृत्ती शांत होतात. तुझ्या नामाचे गायन एकदा जरी मुखातून आले तरी तेवढ्याने भवतापाचे निरसन होते. ते गंगा हे नाम ऐकणाऱ्याला फार मधुर आहे. देवी, ते माझ्या जिभेवर अंतकाळी सतत नाचत राहो. गंगा हे नाम कसे आहे त्याचे वर्णन या श्लोकात आहे. जसे भगवंताचे नाम अंतःकळी मुखामध्ये आले तर तो मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. अंतःकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. अंतःकाळी मलाच स्मरून उच्चारून जो देह सोडतो तो माझ्या भावाला प्राप्त होतो, यात संशय नाही, असं भगवंत म्हणतात. अंतःकाळी इष्टदेवताचं स्मरण झालं तर तो त्या भावाला प्राप्त होतो. अंते मतिही सा गतिही. अंतःकाळी जी बुद्धी होते तीच गती प्राप्त होते. ही नवविधा भक्तीतील स्मरण भक्ती आहे. म्हणून स्मरण भक्तीचा गौरव विष्णू सहस्त्रनामामध्ये केलेला. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ज्याच्या नुसत्या स्मरणानं जन्मसंसार बंधनातून मुक्त होतो त्या विष्णूला, प्रभूला माझा नमस्कार असो. म्हणून भीष्माचार्यांनी भगवंताला प्रार्थना केली की माझा प्राण जाईपर्यंत तू माझ्या समोर उभा राहा. तुझ्याकडे पाहत पाहत मी प्राण सोडेन. भीष्माचार्य गंगेला कशी विनंती करतायत पहा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. भीष्माचार्य गंगेला म्हणतायत की जेव्हा माझा प्राण जाण्याची वेळ येईल तेव्हा हे गंगा माते, तू माझ्या समोर राहा, तुझ्या तटावर माझा प्राण जाऊ दे. जगन्नाथ पंडित गंगेला अशीच प्रार्थना करतात की माझा प्राण जाण्याच्या वेळी तुझे नाम माझ्या मुखात राहू. कारण गंगा हे नाम भगवंताच्या नामाइतकेच पवित्र व उद्धारक आहे. मग गंगा शब्दाची व्युत्पत्ती काय आहे?
गाम पृथ्वी स्वर्गलोकात आगता, पृथ्वीवर स्वर्गलोकातून आली म्हणून गंगा. हरे पादात शंभो मस्तकात च गान प्राप्ता सा गंगा. विष्णूच्या पायापासून शंकराच्या मस्तकावरून पृथ्वीवर गंगा आली म्हणून गंगा. गान हरिशांघ्रिकात प्राप्ता गंगे तीह प्रकीर्तते, असं ब्रह्मांड पुराणामध्ये म्हटलेलं आहे. श्रीहरीच्या पायातून पृथ्वीवर आली म्हणून ती गंगा असे म्हणतात. गम्यते सोपानभूतया यया स्वर्गाहा सा गंगा. गंगेचा जिना करून लोक स्वर्गात जातात म्हणून गंगा. गमनात गंगा इति, गमन करते म्हणून गंगा. अशा गंगेचे नाम एकदा जरी स्मरण केले तरी मन शांत होते, पाप ताप नाहीसे होतात. गंगा हे नाम कानाला मधुर लागणारे आहे. त्यासाठी वापरलेला श्रवण रमणीय हा शब्दच कानाला रमणीय करणारा वाटतो. नुसते स्मरण केले की रोग बरे करणारे एक तरी औषध जगात आहे का? ते औषध म्हणजे गंगा हे नाम. ते माझ्या प्राणांताच्या वेळी माझ्या मुखात विलसत राहो, असे जगन्नाथ पंडित गंगेला म्हणत आहेत. पुढच्या 9व्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित गंगेला काय म्हणतायत बघा. यदन्ताः खेलन्तो बहुलतर संतोष भरिता, नकाका नाकाधीश्वर नगर साकांक्ष मनसा, निवासाल्लोकानांजनि मरण शोकापहरणं, तदेतत्ते तीरं श्रम शमन धीरं भवतु नः. गंगा तीराचा महिमा गाताना काय म्हणतायत बघा वामन पंडित. जलामध्ये क्रीडा करुनी बहुतोषेची असती, तया काकांचे ही सुरपतिपुरी कामनसती, निवासे लोकांचे हरिजनी मृती दुःख मनीचे, असे तुझे तीरश्रम परिहरू सर्व अमुचे. गंगा माता की जय. आता बघा, नुसते माणसंच नव्हे तर गंगा तीरावर राहणारे कावळे सुद्धा म्हणतात की आम्हाला हा गंगेचा काठ खूप आवडतो, म्हणून ते कावळे सुद्धा गंगेच्या तीरावरून जायला तयार होत नाही. मग त्या ठिकाणी माणसांची तर काय कथा आहे बघा. ज्या तीरावर अतिसंतोषाने पूर्ण होऊन खेळणारे कावळे स्वर्गाच्या अधीश्वराचा म्हणजे इंद्राच्या नगराची आकांक्षा मनात धरीत नाही, जेथे राहण्यामुळे लोकांचे जन्म मरण दुःख दूर होते, ते हे तुझे तीर आमचे जन्म मरणाचे श्रम नष्ट करण्यास समर्थ हो, असे जगन्नाथ पंडित म्हणतात. आणि आप्पा म्हणतायत, कावळ्यासारखा शूद्र पक्षी तोही तुझ्या तीराबरोबर क्रीडा करताना संतोषाने भरून येतो. त्या तृप्तीने त्याला इतके समाधान लाभते की इंद्राच्या नंदनवनाचे त्याला आकर्षण वाटत नाही. तुझे तीर असे पवित्र आहे की त्याच्या आश्रयाला आल्यावर जे जन्म मरणाचे अपार दुःख तेही दूर होते. हे गंगे गोदावरी, असे तुझे तीर शोक दूर करणारे आहे. ते आमचे श्रम दूर करण्यास वात्सल्याने उद्युक्त हो. आता गंगा पुराणामध्ये एक कथा आहे. स्वर्गाचा अधीश्वर विमानातून जात असता गंगाजल प्राशन करण्यासाठी गंगेच्या तीरावर उतरला. तेथे त्याला कावळे दिसले आणि तो म्हणाला की चला तुम्हाला स्वर्गात नेतो, तिथे माझ्या नंदनवनात खेळा. त्यावर कावळे म्हणाले, तुला तुझे नंदनवन लखला बसो. हे पुण्यकारक गंगा तीर आणि तिचे अमृताहून मधुर जल सोडून आम्ही स्वर्गात सुद्धा येणार नाही. म्हणजे पहा, स्वर्गाच्या नंदनवनापेक्षाही गंगा तीर श्रेष्ठ आहे. म्हणून येथील कावळे सुद्धा स्वर्गाची इच्छा करत नाही, तर गंगा तीरावरची माणसे स्वर्गाची इच्छा कशी करतील? स्वर्गात गेल्यावर पुण्य असे तो तेथे राहायला मिळते. पुण्य संपल्यावर पुन्हा ते जन्माला यावे लागते. ते तन भुक्त्वा स्वर्गलोकन विशालन क्षीणे पुण्ये मर्तलोकन विशंती. पुण्यवान लोक पुण्य करून स्वर्गात जातात, तिथे दिव्य भोग भोगतात व पुण्य संपल्यावर पुन्हा ते मर्त्य लोकात येतात. पण गंगा तीरी राहणारे गंगाजल प्राशन करणारे मुक्त होतात, पुन्हा जन्माला येत नाहीत. म्हणून गंगा ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे असे आप्पा म्हणतात. शंकराचार्य म्हणतात,
तुझ्या मांडीवर जर माझा देह पडला तर हे गंगे त्यापुढे इंद्रपद सुद्धा लघु आहे ग. तुझे निर्मल जल ज्याने प्राशन केले त्याला परमपद मिळाले. माते गंगे, तुझा जो भक्त आहे त्याच्याकडे पाहण्यास यम सुद्धा समर्थ नाही, म्हणून मला तुझ्या तीरावरचा मासा कावळा कर, स्वर्ग नको. गंगा तीरावर राहणाऱ्या जीवांचे जन्म मरण शोक दूर होते, ते स्वर्गात वा इतरत्र होत नाही. हेच ते गंगेचे महत्व आहे. पुढच्या 10व्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित गंगेची स्तुती करताना म्हणतायत, नयत् साक्षात् वै दैरपि गलित भेदैवरवसितन् न यस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः निराकारं नित्यं निजमहिमनिर्वासिततमो विशुद्धं तत्त्वं सुरतटिनी तत्त्वन्न विषयः. गंगा माता की जय. गंगेचे ब्रह्मरूप तत्वाने केलेले वर्णन. दिसेना जे वेदागत निखिल भेदासी नयनी, न तेथे जीवांची प्रसरती मनोवाक्य सरणी. आकारा नाशाते त्यजुनी निजरूपीच वसणे, जया तत्वा ते तू विषय म्हणती मूढमतीने. भेदातीत झाल्यामुळे जे वेदांना सांगता येत नाही, जेथे जीवांचे मन आणि वाचा बंद होतात, असे ते निराकार निर्गुण नित्य स्वरूपात स्थित राहणारे ब्रह्म तत्व तूच आहेस. ह्यावर आणखी चर्चा काय करणार, असे विद्वान वामन पंडित म्हणतात. हे सुरतटिनी गंगे, भेद गळलेल्या वेदांना सुद्धा जे साक्षात कळले नाही, जिथे जीवाची मन वाणी पोचत नाही, ते निराकार नित्य स्वतःच्या महिमाने अंधार दूर करणारे विशुद्ध तत्व म्हणजे तूच. तू त्यांचा म्हणजे इंद्रियाचा विषय नाहीस. अप्पा म्हणतात, माते गंगे, जलरूपाने साकार होऊन तू पृथ्वीवर निरंतर वाहतेस, पण त्याचे मर्म वेगळेच आहे. ज्या तत्वाचे वर्णन करण्यासाठी एकमती होऊन वेद नेती नेती म्हणतात, असे जे गहन गंभीर तत्व, ज्याचे ज्ञान व्हावे म्हणून जीव प्रयत्न करतात, ज्यांची मन वाणी ज्यापुढे कुंठित होते, असे सर्वतोपरी श्रेष्ठ तत्व जे निर्गुण निर्विकारी आहे, ज्याच्या प्रभावाने सारा द्वैतरूपी अंधार दूर जातो, ते निर्मळ निरंजन अक्षय नित्य नूतन तत्व तेच तुझे रूप आहे. तू इंद्रियाचा विषय नाहीस हे लक्षात घेऊन जे तुझ्या चरणी लागतात, त्यांनाच तू हे तीर्थजननी सर्वस्वी आपले म्हणतेस. सुरतटिनी देव जिच्या काठावर येऊन स्नान करून पवित्र होतात. वेद कसे आहेत, ज्यांचा भेद गळला आहे. वेद ईश्वर व जगत यात अभेद सांगतो. वेदो नाम ब्रह्म प्रतिपादकं अपौरुषेयं ब्रह्माण वाक्य. वेद म्हणजे ब्रह्माचे प्रतिपादन करणारे अपौरुषेय प्रमाण वाक्य वेद सांगतात. सर्वं खल्विदं ब्रह्म, हे सर्वच ब्रह्म आहे. एकमेव द्वितीयं ब्रह्म, ते एकमेव व अद्वितीय आहे. जग व ब्रह्म यात भेद नाही असे वेद सांगतो. म्हणून वेद हा भेद न मानणारा आहे. पण वेदनिंदक समाजसुधारकांनी वेद म्हणजे भेद असे अज्ञानमूलक विधान केले. इथे जगन्नाथ पंडित म्हणतात, ज्याचा भेद गळला आहे असे वेद, हे वेद निंदकांनी लक्षात ठेवावे. परब्रह्माचे वर्णन करताना वेद नेह नानास्ती नेती नेती अशा शब्दांनी त्याचे वर्णन करतात, जिथे जीवाची वाणी मन पोचू शकत नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मजसैहि सह. ज्याला प्राप्त न करता मन वाचा तेथून परत येते असे उपनिषद म्हणतात. जे शब्दे न लभे, जे शब्दाने मिळतच नाही, तर वाचेला कसे कळणार. मनाची नखी न लागे, तेथे मनाचे नख सुद्धा लागत नाही. ते तत्व म्हणजे गंगे तूच आहेस. ते परमतत्व कसे आहे. विशुद्ध विशेष शुद्ध मायारहित नित्य, ज्याला सतत अस्तित्व आहे, जे कधी नष्ट होत नाही, ना जन्मतही नाही. गीता म्हणते, न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः
अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तो कधी जन्मत नाही किंवा मरतही नाही, एकदा उत्पन्न होऊन पुन्हा उत्पन्न होणार नाही असा नाही. हा जन्म नसलेला नित्य सनातन प्राचीन आहे. तो शरीर मारले तरी मरत नाही. तो निराकार आहे, कारण साकार आला की नाश आला. तो अविनाशी आहे. ते तत्व अंधार दूर करणारे आहे, कारण त्याचेच तेज जगाला प्रकाशित करते. यस्य भासा सर्वमिदं विभाती, ज्याच्या तेजाने सर्व प्रकाशित होते. ईश्वर आत्मा यांना वेद, उपनिषदे, गीता यांनी लावलेली सर्व विशेषणे कवीने इथे गंगेला लावली आहे. पुढच्या श्लोकात जगन्नाथ पंडित म्हणताय, महाध्यानैर्दानैर्बहुविध वितानैरपि च तयत् न लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि अचिन्त्यं तद्विष्णोः पदमखिलसाधारणतया ददाना केनासि त्वमिह तुलनीया कथय नः. गंगेचे निरुपमत्व. महादाने ध्याने व्रतनियमयज्ञादिक विधी इजे लाभेना विमलतपकर्त्यासही कधी. असे ते विष्णूचे पद सहज तू देशी ललिते समत्वित्वा तू ते कवण तुलिजे सांग अमुते. हे गंगा माते, ध्यानधारणा जप तप करणाऱ्यांनाही न मिळणारे विष्णुपद तू कोणताही भेदभाव न करता सर्वांना सारखेपणाने देतेस. त्या तुझी कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. असे वामन पंडित समश्लोकीमध्ये म्हणतात. हे गंगे, महादानांनी, महाध्यानांनी, अनेक प्रकारच्या यज्ञांनी, अत्यंत निर्मल व घोर तपांच्या राशींनी सुद्धा जे मिळण्यासारखे नाही, ते विष्णूचे अचिंत्य पद सर्वांना साधारणपणे देणारी तू इथे कोणाशी तुलना करण्यास योग्य आहेस, हे आम्हाला सांग. आप्पा म्हणतात, नाना प्रकारची महादाने देऊन, ध्यानधारणा साधून किंवा फार कष्टाने यज्ञादिकांचे आचरण करून किंवा पवित्रपणे कठोर तपाचरण करून सुद्धा श्री विष्णूची पदकमले लाभणे अतिशय कठीण आहे. जेथे वेद कुंठित झाले, ती श्रीहरीची पावले सर्वसामान्य जनांना तू मिळवून देतेस. श्री विष्णूंचे पद भंडाऱ्यातील प्रसादा इतके सुलभ केलेस. आता तुझ्याशी तुलना करावी असे कोण उरले, सांग बरे. महादान, मोठे दान, गज, अश्व, रथ याचकाची तुला करून तेवढे त्याला द्रव्य देणे. हरिश्चंद्राने आपले राज्य दान केले. रघुराजाने कौत्स नावाच्या ब्राह्मणाला 14 कोटी सोन्याच्या मोहरा दान केल्या. मृगराजाने कोट्यावधी गायी दान केल्या. कर्णाने कवचकुंडले दान केली. अशी महादान करणाऱ्या लोकांची मोठी यादी आहे. त्या महादानाने सुद्धा विष्णूचे परमपद मिळत नाही. ध्यानाने सुद्धा ते प्राप्त होत नाही. ध्यान म्हणजे मनाची एकाग्रता, चित्ताची एकाग्रता. ते केव्हाही विचलित होऊ शकते. ध्यानानंतर धारणा, समाधी या 2 पायऱ्या आहेत, त्या कठीण आहेत. पुष्कळ यज्ञ करूनही ते मिळत नाही. खूप तप करूनही ते प्राप्त होत नाही. न वेद यज्ञाध्ययज्ञैर्न दानैनंच क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः नाहं वेदैर्न तपसा न दानेन चेच्चयया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानासि मां यथा. माझे रूप वेद, यज्ञ, अध्ययन, दान, उग्र, तप यांनी प्राप्त होत नाही. अर्जुना, तू माझे रूप जसे पाहिलेस ते वेदांनी, तपांनी, दानांनी, यज्ञाने पाहणे शक्य नाही. असे दुर्लभ विष्णूचे अचिंतनीय पद गंगा प्राप्त करून देते. ते देण्यात सुद्धा ती वरिष्ठ कनिष्ठ भेद न करता समान रीतीने देते. जसे संतांनी सांगितले, या रे लहान थोर, आम्ही सर्वांना ते पद देतो. त्यांनी जसे मुक्तीचे अन्नछत्र घातले, जयाने घातली मुक्तीची गवांदी, तसे गंगा येईल त्याला अधिकार व विचारांना विष्णूचे परमपद देते. म्हणून गंगेची तुलना कोणाशीच करता येत नाही. कारण जे अचिंत्य विष्णुपद अन्य कोणत्या मार्गाने मिळत नाही, ते ती गंगेत स्नान करणाऱ्यास देते. त्यात भेद करत नाही.